दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे महायुती सरकारचे धोरण, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील. रानंद येथे जलपूजन. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे महायुती सरकारचे धोरण असून जेहेकटापूर उपसा जलसिंचन योजनेच्या उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार जेहेकटापूर उपसा सिंचन योजना अंतर्गत आंधळी धरणातील पाणी रानंद येथील तलावात पोहोचले. त्याचे जलपूजन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता झाले. या प्रसंगी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार सचिन पाटील, माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे, सोनिया गोरे, धैर्यशील कदम आदी यावेळी उपस्थित होते. जेहेकटापूर योजनेचे पाणी रानंद तलावात पोहोचले याचा शेतकऱ्यांना आनंद झाला असून त्यांचा आनंद पाहून मलाही आनंद झाला आहे, असे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले. जेहेकटापूर योजनेचे पाणी 60,000 हेक्टर क्षेत्राला देण्यात येणार आहे. 2029 पर्यंत पाणी संपूर्ण मान व खटाव तालुक्याला मिळेल. ही योजना पूर्ण करण्यासाठी शासनाकडून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही व मान व खटाव तालुका दुष्काळमुक्त करण्यात येईल, असेही मंत्री विखे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. कोरेगाव मतदारसंघातील एकही कामगार शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही, आमदार महेश शिंदे. कोरेगाव येथे कामगार नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. ज्या कामगारांच्या कष्टातून नवनिर्मिती होते अशा बांधकाम कामगारांसह अन्य क्षेत्रातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील एकही कामगार राज्य सरकारच्या योजनांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. कामगारांपर्यंत पोहोचून त्यांना योजनांचा लाभ दिला जात आहे, अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली. कोरेगाव येथील रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या जनसंपर्क कार्यालयात बांधकाम कामगार यांच्यासह अन्य कामगारांची नोंदणी सुरू आहे. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गुरुवारी दुपारी 3 वाजता कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर, प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक अर्जुनदादा आवटे, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्यावेळी कामगारांची दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते. मतदारसंघातील सर्व समाज घटकांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारने सर्वसामान्य हितासाठी अनेक योजना आणल्या असून त्या मतदारसंघात प्राधान्यक्रमाने राबवल्या जात आहेत. बांधकाम कामगारांसह अन्य कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या हितासाठी ही योजना राबवली जात असून कोरेगाव मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ज्यांची नोंदणी राहिली आहे त्यांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रे घेऊन जनसंपर्क कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन आमदार महेश शिंदे यांनी केले. राजाभाऊ बर्गे म्हणाले की आमदार महेश शिंदे यांनी मतदारसंघाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेतला असून त्याप्रमाणे काम सुरू आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हितासाठी ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. बांधकाम कामगार व अन्य क्षेत्रातील कामगारांच्या हितासाठी त्यांनी नोंदणी शिबिराचे आयोजन केले असूनही नोंदणी 9 जूनपर्यंत चालणार आहे. कामगारांनी आवश्यक ती कागदपत्रे तातडीने जमा करून नोंदणी करावी, असे आवाहन बर्गे यांनी केले. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या आमदार महेश शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात दररोज सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत नोंदणी केली जाणार आहे. दर रविवारी या कार्यालयाला सुट्टी राहणार आहे. कामगारांना शैक्षणिक कल्याण योजनेसह विविध योजनांचा लाभ या नोंदणीमुळे मिळणार आहे. कामगारांच्या शिक्षण घेणाऱ्या 1ली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यास 2,500 रुपये, 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास 5,000 रुपये, इयत्ता 10वी मध्ये किमान 50% गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्यांना 10,000 रुपये, कम्प्युटर MSCIT परीक्षेची संपूर्ण फी परतावा, 11वी व 12वीसाठी प्रतिवर्षी 10,000 रुपये, 12वीमध्ये किमान 50% गुण मिळवल्यास 10,000 रुपये, डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्षी 20,000 रुपये, पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्षी 20,000 रुपये, पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्षी 20,000 रुपये, अभियांत्रिकी शाखेची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्षी 60,000 रुपये, वैद्यकीय शाखेची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्षी 1,00,000 रुपये असा लाभ दिला जाणार आहे. शैक्षणिक लाभ हा कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना दिला जाणार आहे. त्याचबरोबर पेटीसह 12 वस्तू असणारे परिपूर्ण किट उपलब्ध करून दिले जाणार आहे. कामगाराला स्वतःच्या विवाहासाठी 30,000 रुपये, एका मुलीच्या विवाहासाठी 51,000 रुपये, नॉर्मल डिलिव्हरीसाठी 15,000 रुपये, सिझेरियन डिलिव्हरीसाठी 15,000 रुपये, गंभीर आजारावर कुटुंबावर उपचार करण्यासाठी 1,00,000 रुपये,
75% कायमचे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये, संपूर्ण कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी, घरकुल योजनेसाठी 2 लाख रुपये, गृहकर्जासाठी अनुदान म्हणून 2 लाख रुपये, मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी 10,000 रुपये, मृत्यूनंतर पती अथवा पत्नीस 5 वर्षांसाठी प्रतिवर्षी 24,000 रुपये, 50 वर्षापर्यंत वयाचा नैसर्गिक मृत्यू आल्यास 2 लाख रुपयांचा विमा आदी सुविधा या कामगारांना उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती राजाभाऊ बर्गे यांनी दिली. एका आठवड्यात विक्रमी 1,000 कामगारांची नोंदणी. कोरेगाव येथील नोंदणी शिबिरास कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून एका आठवड्यात 1,000 कामगारांची नोंदणी पूर्ण झाली आहे. 9 जूनपर्यंत चालणाऱ्या या नोंदणी शिबिरात जास्तीत जास्त कामगारांनी नोंदणी करावी व शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजाभाऊ बर्गे यांनी केले आहे. यापूर्वीच्या कॅम्पमध्ये नोंदणी केलेल्या कामगारांनी आपल्या मोबाईल हँडसेट सहित त्वरित जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा. सोबत येताना आधार कार्ड, आयडेंटिटी कार्ड साईज एक फोटो, मुलांचे आधार कार्ड सुरू असलेल्या आणि आधार क्रमांकाला लिंक असलेला मोबाईल क्रमांक आदी सर्व ओरिजिनल कागदपत्रे घेऊन यावी नोंदणी करावी, असे आवाहन आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंचच्या वतीने करण्यात आले आहे. 10वी परीक्षेत कोरेगावच्या सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूलचे नेत्रदीपक यश. 5 विद्यार्थी चमकले गुणवत्ता यादीत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 10वी परीक्षेत कोरेगाव येथील दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूलने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. 5 विद्यार्थ्यांनी 96% पेक्षा जास्त गुण मिळवत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. पार्थ धैर्यशील जाधव याने 98.60%, स्मितल सुजल गांधी हिने 98.40%, चिन्मयी सोमनाथ बर्गे हिने 98%, पूर्वा प्रकाश जाधव हिने 97%, तर अनुष्का जितेंद्र बर्गे हिने 96.40% गुण मिळवून गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. मुख्याध्यापिका व शिक्षक वृंद यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी 10वी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूलने पहिल्यापासून विद्यार्थी हित पाहून शालेय अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या पूर्ण करत विद्यार्थ्यांची उजळणी घेतल्याने 10वी परीक्षेत यशाची मालिका सुरू राहिली आहे. संस्थेचे अध्यक्ष किशोर बाचल यांच्यासह चेअरमन, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार, कार्यकारिणी सदस्य, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. वडूज आगाराच्या गलाथान कारभाराचा प्रवाशांना भर उन्हात फटका. बसचे चाक पंक्चर झाल्याने कोरेगावात प्रवासी ताटकळले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वडूज आगाराच्या गलाथान कारभाराचा प्रवाशांना भर उन्हात फटका बसला आहे. गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास साताराहून वडूजकडे निघालेली एसटी बस कोरेगाव शहराच्या अलीकडे पंक्चर झाली. बसमध्ये स्टेपनी व अन्य आवश्यक साहित्य नसल्याने वाहकाने प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून दिले. त्यामध्ये प्रवाशांचा सुमारे अर्धा ते पाऊण तास वेळ वाया गेला. एकूणच प्रवाशांनी भर उन्हात वडूज आगाराच्या नावाने शिमगा केला. सातारा ते पुशेगाव दरम्यान सिमेंटचा महामार्ग आहे, तर पुशेगावपासून पुढे वडूजपर्यंत नव्याने रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर धावण्यासाठी बसेसला नवीन आणि चांगले टायर आवश्यक आहेत. मात्र सातारा वडूज बसला कमकुवत टायर बसवण्यात आले असल्याने बस कोरेगाव शहराच्या अलीकडे येऊन पंक्चर झाली. नियमाप्रमाणे बसमध्ये स्टेपनी व व्हील पाना, जॅक व टॉमी असणे आवश्यक होते. प्रत्यक्षात मात्र कोणतेही साहित्य नसल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेऊन उभी केली. प्रवाशांना अन्य पर्याय नसल्याने वाहकाने त्यांना इतर बसेसमध्ये बसवून दिले. यासाठी सुमारे अर्धा ते पाऊण तास वेळ गेला. शेजारी झाड अथवा शेड नसल्याने प्रवाशांना भर उन्हात उभे राहावे लागले. बसमधील प्रवाशांनी सांगितले की आम्ही नेहमी सातारा वडूज मार्गावर प्रवास करतो. वडूज आगाराचे व्यवस्थापन या मार्गावर जुन्या गाड्या सोडत असल्याने सातत्याने त्या वेगवेगळ्या ठिकाणी बंद पडतात. पर्यायाने आमचे मोठे नुकसान होते. सातारा ते सोलापूर मार्गावर धावणाऱ्या बसेस या वडूज मार्गे जात नाहीत. त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव या बसमधूनच प्रवास करावा लागतो. या संदर्भात अनेकदा सूचना देऊन देखील आणि तक्रारी करून देखील सुस्थितीतील चांगल्या बसेस या मार्गावर दिल्या जात नाहीत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात खोळंबा होत आहे. याबाबत वडूज आगारामध्ये चौकशी केली असता गेल्या काही वर्षात नवीन बसेस देण्यात आलेल्या नाहीत. ज्या बसेस उपलब्ध आहेत त्या सातारा मार्गावर सोडल्या जातात. सातारा मार्गावर बसेसचे प्रमाण जास्त आहे. एखाद्या वेळेस घोटाळा झाला तर पर्यायी बस उपलब्ध होते. प्रवाशांना त्रास होऊ नये या पद्धतीने काम केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.